आर्टिफिशियल लाईट्स आणि कॅमेरामध्ये तर हे मेकअप खूप सुंदर दिसतंय, बट द रिअल क्वेश्चन इज, काय हे मेकअप नॅचरल लाईट आणि रिअल लाईफ मध्येही असंच सुंदर दिसणार? तर हे आहे तुमचं उत्तर. नॅचरल लाईट, तेही फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशात हे मेकअप असं दिसतंय. अजूनही तेवढंच फ्लॉलेस, तेवढंच सुंदर आणि तेवढंच नॅचरल. पण काय हे हार्श सनलाईट मध्येही एवढंच सुंदर दिसणार? चला तुम्हीच बघून घ्या. इतकं जास्त हार्श आणि डायरेक्ट सनलाईट की माझे डोळे पण उघडत नाहीये, बट माझं मेकअप. आता मला तर काहीच बोलायचं नाहीये, बट हा मेकअप लुक कसा केला हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली मिस्टेक तर ही आहे की खूप लोक स्किन प्रेप बरोबर करत नाही आणि कधी कधी तर ते टाळतात सुद्धा, बट ती खूप मोठी चूक आहे आणि ती सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे एक चांगला फ्लॉलेस मेकअप दिसण्याची. फेस वॉश करून आल्यावर सगळ्यात पहिले तर एक चांगलं टोनर यूज करा. बाय द वे सगळ्या प्रोडक्ट्सची जी लिंक्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार किंवा टॅग प्रोडक्ट लिस्ट मध्ये टॅग सुद्धा करून देणार, सो तुम्ही डिरेक्टली तिथून बघू शकता. आता मी हे टोनर यूज केलेलं आहे, त्याला छान सेटल होऊ द्यायचं, सेट होऊ द्यायचं. माझं हे डे टाइम स्किन केअर रुटीन मध्ये एक सिरम मी यूज करते, ते यूज करत आहे. हे सिरम मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं, त्याच्यामुळे मी याच्यानंतर मॉइश्चरायझर नाही लावणार, एकदम हेवी नाही करायचं आहे मला. आणि त्याच्यात आता उन्हाळा पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं मिनिमलच ठेवायला बरं आहे. तर हे जेव्हा माझ्या स्किन मध्ये मस्त मुळून जाणार, त्याच्यानंतर उन्हाळा आहे आणि सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही एक असं लिक्विडी सनस्क्रीन सुद्धा यूज करू शकता. खूप चांगले चांगले सनस्क्रीन्स आहेत मार्केटमध्ये जे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहेत आणि जे ऑइली किंवा ऑइली स्किन टाईप साठी पण बेस्ट आहे, जर तुम्हाला हेवी नसेल पाहिजे तर. बट सनस्क्रीन यूज करायलाच पाहिजे. तो इन्स्टंटली तुम्हाला ग्लो दिसणार तुमच्या फेसवरती आणि हा ग्लो तुमचं मेकअप जास्त चांगलं नॅचरल आणि ग्लोई बनवतो आणि त्यांनी रिअल लाईफ मध्ये सुद्धा मेकअप खूप सुंदर दिसतं. सो ह्या स्टेप्स कधीच स्किप नका करू. याच्यानंतरची स्टेप आहे प्रायमर. लॉंग लास्टिंग मेकअप करायचं असेल, ठेवायचं असेल तर हे जे मी प्रायमर यूज करताय ते तुम्ही यूज करू शकता. ऑइली स्किन टाईप साठी पण खूप चांगलं आहे हे. तर तुम्हाला पोर्स असतील खूप जास्त तर तुम्ही पोर मिनिमायझिंग किंवा असं सिलिकॉन बेस्ड वालं जे प्रायमर असतं ते वापरू शकता. त्याने तुमचं टेक्स्चर जे आहे ते थोडंसं स्मूदन आउट होतं आणि त्याने मग रिअल लाईफ मध्ये मेकअप खूप सुंदर दिसतं, एकदम इव्हन दिसतं. सो स्किन चांगली दिसली पाहिजे तेव्हाच आपलं मेकअप चांगला दिसणार. माझी स्किन एकदम व्यवस्थित प्रेप झालेली आहे आता आणि अशी काही दिसते. आता जर तुम्ही बघू शकता मला इथे पिंपल येत आहे, त्याच्यानंतर इथे पण येतोय, थोडेसे स्पॉट सुद्धा आहे माझे. बट तरी पण मी एकदम हेवी फाउंडेशन नाही वापरणार आहे. ते हेवी फाउंडेशन जे आहे ते आपण कुठे कार्यक्रमाला, लग्नाला वगैरे कुठे मोठ्या फंक्शनला जर जात आहोत तर चांगलं दिसतं. बट डे टू डे लाईफ मध्ये इतकं हेवी फाउंडेशन रिअल लाईफ मध्ये चांगलं नाही दिसत. त्याच्यामुळे एक लिक्विड फाउंडेशन किंवा एकदम स्किन टिंट यूज करायला पाहिजे. और तुम्ही एक टिंटेड सनस्क्रीन सुद्धा यूज करू शकता. तर आता तर मी हे यूज करते लॉरियल पॅरिसचं. रिअल लाईफ मध्ये मेकअप चांगलं दिसायचं असेल तर एक तर आपल्याला पूर्ण असं फुल फुल कव्हरेज नाही पाहिजे मेकअप. आपलं जे स्किन टेक्स्चर आहे, थोडेसे जे स्कार्स आहेत ते दिसले तरच ते मेकअप नॅचरल वाटतं आणि ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा चांगलं दिसतं. सो हे मी एका ब्रशच्या हेल्पनी ब्लेंड करणार आहे. ह्यानी ब्रशनी का करते, ब्लेंडरनी का करत नाहीये, कारण की आधीच आपण एकदम कमी कन्सिस्टन्सी, कमी कव्हरेज वाली प्रॉडक्ट आपण यूज केला आहे आणि त्याच्यात आपण जर ब्लेंडर यूज केलं तर ते पूर्ण सोप करून घेतं, मग आपल्याला कव्हरेज जी आहे ती चांगली नाही मिळत. ब्रशनी छान ते स्प्रेड पण होतं आणि आपल्याला कव्हरेज पण चांगली मिळते. सो आपले कामं व्यवस्थित होत जातात. फाउंडेशन झालेलं आहे लावून आणि इतकं ग्लोई दिसते माझी स्किन. आता इट्स टाइम फॉर कन्सिलर. आणि खूप लोकांना मी बघितलं आहे कन्सिलर पूर्ण असं अंडर आईज भरून लावताना, पूर्ण म्हणजे नाकाच्या अराउंड, तोंडाच्या अराउंड लावताना. तसं नाही करायचं. ते कॅमेऱ्यात तुम्हाला चांगलं वाटेल बट रिअल लाईफ मध्ये ते खूप जास्त पॅची आणि केकी दिसतं. तर जिथे गरज आहे तिथेच कन्सिलर लावा. मी थोडंसं माझ्या अंडर आईज मध्ये लावते आहे, एकदम थोडं, इकडे कुठेच लावत नाहीये आणि थोडं माउथच्या अराउंड, दॅट्स ऑल. बाकी कुठेच मी कन्सिलर लावत नाहीये. इथे मला पिंपल होता तो फाउंडेशननी ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे. हा जो बंप आहे तो आपण घालवू नाही शकत, आपण मेकअप करत आहोत, प्लास्टिक सर्जरी नाही. थोडंसं याला सेट होऊ देते आणि तोपर्यंत आपण आपले आयब्राउज करून घ्यायचे. पहिले तर याला ब्रश आउट करायचं. प्लीज काळा कलर घेऊ नका आयब्राउज फिल करायला. हगी मारू शिंचान नाही बनायचंय प्लीज प्लीज. ते रिअल लाईफ मध्ये खूपच घाण दिसतं. असा थोडासा डार्क ब्राऊन, चॉकलेट ब्राऊन कलर घ्यायचा. डिरेक्टली इथून सुरू करू नका. इथे पहिले हे जे आहे ना, त्या
इथनं सुरू करायचं, फिल करायचं आणि मग जे प्रॉडक्ट राहिलेलं आहे ते समोर आणायचं आणि वरून असं बॉक्स सारखं करायचं नाही, वरून आपण करणारच नाही आहोत एक्झॅक्ट. थोडं थोडं फिल करत जायचं आणि असे हा जो ब्रश आहे हा उभा पकडायचा मग आणि असे स्ट्रोक्स करायचे आणि लगेच ब्लेंड सुद्धा करायचं. सो ते नॅचरल पण वाटतं आणि आयब्रोज तुमच्या फिल केलेल्या पण वाटतात, भरीव पण वाटतात. कन्सीलर मध्ये लाईन्स आणि क्रीसेस यायच्या आधीच त्याला पटकन एका पावडरनी सेट करायचं. सो तसं सेट करताना आपण लूज पावडर यूज करतो, बट हे जे मेबलिनचं पावडर फाउंडेशन आहे हे पण सेटिंगसाठी खूप चांगलं आहे. सो मी हेच यूज करते, म्हणजे कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरचं काम एकातच होतं. पूर्ण फेस नाही सेट करायचं आहे, जिथे जिथे कन्सिलर लावलाय किंवा जिथे जिथे तुमचं फेस ऑइली होतं तेच सेट करायचं आहे. माझ्या फेवरेट गोष्टीची वेळ आलेली आहे आणि ते म्हणजे ब्लश. तर ब्लश सोबत तुम्ही थोडंसं ओव्हर द बोर्ड गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ते बाय द टाइम म्हणजे थोडा टाइम गेल्यावर ते सेट होत राहतं, सेटल होत राहतं आणि ते फेड होत राहतं. सो ब्लश ब्लाइंडनेस जी आहे ती कॅमेरामध्ये जरी चांगली दिसत असेल तरी थोडीशी रिअल लाईफ मध्ये चालते, मला पर्सनली चालते. सो मी इथे एक डॉट करणार. नाकाला ब्लश लावताना पूर्ण नाकाला न लावता फक्त हे जे ब्रिज आहे तुमचं तिथेच लावा, म्हणजे ते थोडं नॅचरल वाटतं. थोडंसं चिमला लावत आहे. आता आय मेकअप किंवा डोळ्यांचं काही पण प्रोडक्ट लावायच्या आधी मी जे हे मेकअप आहे ते सेट करते आहे. सो कधी कधी कॅमेरावरती हायलायटर दिसून येत नाही आणि मग त्याच्यामुळे आपण थोडंसं ओव्हर द बोर्ड जातो, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा लावतो, बट ते रिअल लाईफ मध्ये खूप घाण दिसतं. त्याच्यामुळे जरीही तुम्हाला इथे दिसत नसेल तरी पण मी हायलायटर लावलेला आहे आणि मी एवढंच ठेवणार आहे, एक्स्ट्रा नाही लावणार. मी आयलायनर आज स्किप करते, बट तुम्ही इथे आयलायनर सुद्धा ऍड करू शकता. त्याच्यात काही एवढं म्हणजे त्याची काही कुठली अशी ट्रिक नाही आहे, बट मस्काराची ट्रिक सांगते आहे. तो जर तुम्हाला जास्त चांगला कमी प्रोडक्ट लावून चांगला इफेक्ट पाहिजे असेल तर पहिले हे आयलॅशेस कर्ल करा, त्यांनी खूप जास्त खूप 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 जास्त फरक पडतो. लास्ट स्टेप, लिपस्टिक लावायच्या आधी मेक शुअर की तुमचे लिप्स जे आहेत ते हायड्रेटेड आहेत, त्यांचे असे जे स्किन आहे ती निघत नाही आहे, ते ड्राय नाही आहे, कारण ते रिअल लाईफ मध्ये खूप घाण दिसतं. सो हायड्रेटेड लिप्स ठेवा आणि त्याच्यानंतर मी पहिले लावणार आहे टिंट हा. याने काय होणार, जर तुमचं लिपस्टिक गेलं जरी तरी पण हा टिंट तिथे राहणार आणि हा टिंट कुठेच जाणार नाही. सो असं लिपस्टिक नसताना जे असं अधुरं अधुरं वाटतं तसं दिसणार नाही खूप वेळ झाला तरी, कारण की हा टिंट खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे. आणि मेकअप तर ऑलमोस्ट झालेला आहे. मी थोडेसे फायनल टचेस करून येते आणि तुम्हाला नॅचरल लाईट मध्ये हे मेकअप कसं दिसतंय ते दाखवते. ओके, आय एम बॅक. मी थोडे केस स्टाईल केले आहेत आणि एकदम थोडंसं लिप ग्लॉस ऍड केलाय, बट हे माझं फायनल मेकअप लुक आहे आर्टिफिशियल लाईट मध्ये. जिथे आपल्याला ग्लो पाहिजे तिथे ग्लो आहे आणि जिथे आपल्याला ग्लो नाही पाहिजे, मॅट पाहिजे, तिथे बरोबर मॅट आहे. माझा पिंपलचा बम्प दिसतोय बट ते डिस्कलरेशन कुठेही दिसत नाहीये. सो असं काही दिसतंय हे आर्टिफिशियल लाईट मध्ये. पण चॅलेंज आपला आर्टिफिशियल लाईटचा नाहीये, चॅलेंज तर हा आहे की हे मेकअप नॅचरल लाईट मध्ये पण असंच दिसायला पाहिजे. सो चला मग बघूया हे मेकअप नॅचरल लाईट मध्ये कसं दिसतंय. आणि हा आहे माझा मेकअप नॅचरल लाईट मध्ये, एकदम अशी हार्श लाईट नाही येते, बस बाहेरचा थोडासा प्रकाश येतोय आणि त्याच्यामध्ये हा असा दिसतोय मेकअप. आता तुम्ही बघा माझं जे टेक्स्चर आहे, पिंपल वगैरे ते तर दिसणारच आहे, बट ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर तेव्हा सुद्धा हा मेकअप लुक सुंदर दिसतोय, बिकॉज आपण जास्त हेवी नाही केलेला आहे, जास्त लेअरिंग नाही केलेली आहे, एकदम कमी कमी आणि थिन क्वांटिटीमध्ये कमी क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट लावले आणि थिन लेयर्स आहेत. सो त्याच्यामुळे सुंदर मेकअप दिसतोय नॅचरल लाईट मध्ये सुद्धा. मी तुम्हाला डिरेक्ट सनलाईट मध्ये पण दाखवणार आहे, डोंट वरी. बट आता सध्या तुम्ही या नॅचरल लाईट मध्ये बघा, थोडासा जो आपण जे हायलायटर लावलं होतं ते तरीही दिसतंय, बट एकदम असं ते हार्ड असं ब्लाइंडिंग नाही आहे, सटल वाटतंय आणि ब्लश पण एकदम व्यवस्थित क्वांटिटीमध्ये लागलेला आहे. सो येस, हे आहे नॅचरल लाईट मध्ये. तुम्ही बघा फेसचा आणि गळ्याचा माझा जो कलर आहे तो एकदम असा कॉन्ट्रास्ट नाही वाटत आहे, मॅच करतोय. सो ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि
येस, आय एम लाइकिंग इट. हार्श सनलाईटमध्ये मेकअप कसा दिसतो हे तर तुम्हाला मी स्टार्टिंगमध्येच सांगितलं आहे. बट हा मेकअप समरसाठी इतका मस्त आहे, एकदम लाईट वेट, तरीही खूप सुंदर दिसतो. सो जसं तुम्ही बघितलं हे मेकअप सगळ्याच लाइटिंगमध्ये चांगलं दिसतंय. मग ते रिअलमध्ये असो किंवा कॅमेरामध्ये असो, जवळून असो, दुरून असो, सगळीकडून सेमच दिसतंय. आणि ऑनेस्टली मला म्हणजे असं रिअल लाईफचं जे मेकअप असतं, जे मी युजुअली करते डेली लाईफमध्ये मला पण असंच मेकअप करायला आवडतं. कधी-कधी असतात असे लुक्स जे आपल्याला हेवी करावे लागतात. सो जर तुम्हाला पाहिजे असेल, की मी हेवी मेकअप लूक म्हणजे जे आपलं फंक्शन, पार्टीसाठी मेकअप लूक असतं, त्याचं पण एक व्हर्जन पाहिजे असेल ह्या टॉपिकवरती तर मला सांगा, मी तो पण करेन. आपल्याला असं वाटतं की मेकअप केलं म्हणजे आपण एखादं असं फिल्टर लावलं, स्मूथनिंग फिल्टर, तसं झालं पाहिजे. तसं नसतं, रिअल लाईफमध्ये तसं नाही दिसत ते. तरीही ते कसं चांगलं दिसायला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही कॉन्सेप्ट आवडली असेल आणि जसं मी मेकअप केलाय तसं तुम्हाला ती स्टाईल, माझी मेकअप करण्याची स्टाईल आवडली असेल. आणि बाय द वे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं मी सांगितलं मी टॅग केलेले आहे, सो तिथून तुम्ही बघू शकता. आणि येस, दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.